नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. ही आहे ह्या रचनांची 1062वी वाट. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली जी रचना आहे ती अशी की धनवान बनने से खर्च करने की क्षमता बढ़ती है, उसका सही उपयोग करने से धन सार्थक हो जाता है. ज्ञान और धन ये दोनों बांटने से पूरा जीवन समृद्ध हो जाता है. याच्या पुढची जी रचना आहे ती आहे पुन्हा एकदा ब्रह्मसूत्रातल्या 44व्या भागात बौद्ध धर्माच्या आणि नास्तिकांच्या विरोधातल्या या भागात काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्याबद्दल. सर्व प्रकारच्या विद्वानांनी वेगवेगळ्या तर्काच्या मदतीने किंवा जाणीवांच्या मदतीने आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यांच्या विचार करायच्या क्षमतेवर आणि दृष्टिकोनांवर ते अवलंबून आहे. हे झाले सर्व अस्तित्ववादी. आणखी काही लोक असतात की जे विज्ञानवादी असतात आणि काही असतात ते योगवादी असतात. आणखी काही लोक असतात ते असतात सर्व शून्यवादी, जे काहीच नाही आहे असं म्हणतात. काही जण म्हणतात की आपण ज्या देहाबाहेरच्या गोष्टी बघतो त्या आहेत आणि आपल्या आत जे आहे म्हणजे चित्त, विचार वगैरे पण आहेत, त्या पण आहेत. काही 5 महाभूतांवर विश्वास ठेवतात, काही 5 इंद्रियांवर विश्वास ठेवतात, काही मीपणावर विश्वास ठेवतात आणि काही जण भावनांवर विश्वास ठेवतात आणि काही जण यातीलच कधी 1, कधी 2 आणि कधी 3 अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यांच्याबद्दल हे 18वं सूत्र आणि एकूणातलं 191वं सूत्र. जरी या अनेक कारणांचं एकत्रीकरण केलं तरी त्यात समाधानकारक पूर्णता येणार नाही, कारण हे सगळे तात्पुरतेच असतात. यांना कोणी अमर नियंत्रण करणारा असा नाहीच आहे. याच्यात प्रत्येकाचा मीपणा आहे आणि म्हणून वेगळेपणावर भर आहे. म्हणून याच्यामध्ये मुक्तीची शक्यताच नाही. आता पुढचं 19वं सूत्र आणि एकूणातलं 192वं सूत्र बघूया. जर एकापासून दुसरं बनलं आणि पुन्हा दुसऱ्यापासून पहिलंच बनलं तर ते काही ब्रह्म होऊ शकणार नाही. बौद्ध विचारांचं म्हणणं असं की जर असं असेल तर हे होत राहतं, पण ते पण तात्पुरतंच राहतं, बदलत जातं आणि मग ते काही ब्रह्म नसतं. त्यात प्रत्येक निर्मितीचा मीपणा असतो. त्याचे रंग, रूप, हेवे, दावे, आवडी, निवडी, जन्म, मरण हे देखील असतं. तरी एकातून दुसरं आणि दुसऱ्यातून पहिलं बनणं हे चालू राहू शकतंच. वेदांती लोक म्हणतात की याने फक्त एक आड एक होत जातं, पण ते आधी कशापासून आलं ते होतच नाही. एका शरीरापासून दुसरं शरीर बनतं हे सिद्ध होतं. जरा बदलून बनू शकतं एवढंच सिद्ध होतं. त्यांचा अलिप्त राहून अनुभव घेणारं याच्यात कुठेच नाही. आता यातील 20वं आणि एकूणातलं 193वं सूत्र बघूया. आणि जर एकातून दुसरं आणि दुसऱ्यातून पहिलंच बनत असेल तर मग जगातल्या आणखी असंख्य गोष्टी कशा काय बनणार? याने सृष्टीची सुरुवात आणि तिचा अंत हे दोन्ही कळतच नाही आणि अंत झाल्यावर तिचं काय होतं हेही कळत नाही. खरं म्हणजे माणसाला जे कळतं ते एकूणातलं खूपच थोडं असतं. पंचेंद्रियांपर्यंत ते पोचतं. त्यातलं जे मेंदूला समजतं, त्यातलं जे लक्षात राहतं तेच तर फक्त उरतं. आणि ते पण जे काही वाचलेलं किंवा ऐकलेलं असतं तेही पुरतं समजलेलंच नसतं आणि जे असतं तेही तात्पुरतंच असतं. ते फक्त एक दृष्टिकोन असतं. आता यापुढील 21वं आणि एकूणातलं 194वं सूत्र बघूया. जर असं म्हटलं की कारण नसतानाही परिणाम होतो तर कारण कार्यभाव संपून जातो. जर असं म्हटलं की कारण असतं आणि ज्या क्षणी कारण संपतं त्या क्षणी परिणाम दिसतो
तर कारण आणि कार्य एकाच वेळेस असतात असं होतं. आणि कारणं 4 प्रकारची असतात. 1. काहीतरी वस्तू. 2. 5 इंद्रिय. 3. त्यांना सहाय्यक गोष्टी. आणि 4. मुळात असलेली प्रवृत्ती. यापैकी काही नसताना काही झालं तर ते शक्य नाही. आता पुढचं 22वं आणि एकूणातलं 195वं सूत्र बघूया. जर कृत्रिमपणे नष्ट झालं तर नवीन बनत नाही. जर नैसर्गिकपणे नष्ट झालं तरी नवीन बनत नाही. आणि जर नष्टच झालं नाही तरी पण नवीन बनत नाही. तर एक मत असं की ज्याचं ज्ञान मिळवायचं आहे ते कशातून तरी बनतं आणि ते तात्पुरतंच असतं. जे काही आपल्याला समजतं ते खरं म्हणजे नसतंच. तो एक भासच असतो. आणि खरं म्हणजे काही संपतच नाही आणि काही थांबतच नाही. आता पुढचं 23वं आणि एकूणातलं 196वं सूत्र बघूया. दोन्ही दृष्टीने या विचारात दोषच आहे. कारणाशिवाय काही बनत नाही आणि जर पूर्णपणे संपलं तर शून्यापासून काही बनत नाही. आता 24वं आणि एकूणातलं 197वं सूत्र बघूया. आकाशापासून काही बनलं म्हटलं तर असं असतं की आकाश काही दिसत नाही, पण ते नसतं असंही सिद्ध होत नाही. आणि आकाश ब्रह्मापासून बनलं असंही म्हणतात. आकाश असतं कारण त्यातून आवाज येतो, त्यातून वास येतो. आकाश म्हणजे काहीच नाही असं नाही. आकाशाने आपल्या नजरेला अडथळा होत नाही एवढंच. हवा देखील आकाशातच असते. आता पुढचं 25वं आणि एकूणातलं 198वं सूत्र बघूया. आपल्याला स्मृती असते आणि ती या जन्मातून पुढच्या जन्मापर्यंतही जाते. ती ज्या मार्गे जाते ते म्हणजे आत्म्यातून, कारण पुढच्या जन्मात फक्त ह्या जन्मातला आत्माच तर जातो. यावर काही जणांचं म्हणणं असं की जे पूर्वी पाहिलं तेच हे आहे, याच्यापेक्षा ते त्यासारखंच आहे असं काहीतरी घडतं. याच्याबद्दल दुसरं मत असं की तसंच आहे पेक्षा तेच आहे हे घडतं. आणि काही नसलंच तर ते घडत नाही. आता पुढचं 27वं आणि एकूणातलं 199वं सूत्र बघूया. जर शून्यातून काही निर्माण होत असेल तर मग काहीही प्रयत्न न करताही आपोआप त्यांची सर्व कामं होऊ शकायला हवीत. मग कष्ट न करता पीक यायला हवं, श्रम न करता मडकी बनायला हवीत, काहीही न करता धाग्याचं कापड बनायला हवं आणि पुण्य न करता स्वर्गातही जायला मिळायला हवं. विज्ञानवादी लोक म्हणतात की जे आपल्याला समजतं तेवढंच असतं. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर असा सगळा मामला असतो त्यांचा. अणू असतात, त्यांचे एकत्रीकरण होऊन अनेक वस्तू बनतात. माणसाच्या बाबतीत ज्ञान म्हणजे जाणीव आणि ती जाणीव 5 इंद्रियांशी जोडलेली असते आणि आठवणींशी पण जोडलेली असते. म्हणूनच ही तीच गोष्ट आहे हे ओळखलं जातं. पण जे काही इंद्रियांना कळतं ते पण अर्धवटच तर असतं. ते काही संपूर्ण ब्रह्म नसतं आणि बाहेरच्या गोष्टी तर खरं म्हणजे भासच असतात.